अहिल्यानगरमध्ये हर घर तिरंगा यात्रेचा जल्लोष. नगरसेवक निखिल वारे यांनी वेधले पेपर फुटीच्या मुद्द्याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहिल्यानगर शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हातात तिरंगा आणि मुखी भारत माता की जयचा जयघोष अशा देशभक्तीपूर्ण वातावरणात संपूर्ण अहिल्यानगर शहर दुमदुमून गेले. विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह यामुळे या यात्रेला विशेष रंगत आली. राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर आणि देशभक्तीविषयीचा अभिमान विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रकर्षाने जाणवला. दरम्यान काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दाही चर्चेत आला होता. याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यावरूनही राजकीय वातावरण तापल्याचा दावा करण्यात आला. या संपूर्ण मुद्द्याकडे भाजपाचे नगरसेवक निखिल वारे यांनी लक्ष वेधले. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने त्यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली. नेमकं निखिल वारे काय म्हणाले, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काय भाष्य केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर त्यांनी कोणता पलटवार केला, पाहूयात निखिल वारे नेमकं काय म्हणाले. आपल्या आजच्या हर घर तिरंगा या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जे उपक्रम राबवण्यात आलेला आहे, अशा या उपक्रम प्रसंगी उपस्थित सकाराम मैत्री विद्यालयाचे तसेच किशोरराव गाडीकर विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर स्टाफ तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, विशेष करून आज ज्यांना या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी दिलेली आहे असे सावडी मंडलचे आदित्यजी देशपांडे, की ज्यांची शहर संयोजक म्हणून आपण नियुक्ती केली, त्यांच्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष राजेंद्रजी काळेसाहेब, उपस्थित सर्वच नगरसेवक, नगरसेविका, सर्व महिला पदाधिकारी. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना प्रामुख्याने सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहे. परंतु आज ज्यावेळेस आपण हर घर तिरंगा ही मोहीम हाती घेत आहोत, तर ही मोहीम म्हणजे काय फक्त तिरंगा हातात घेऊन फिरणं ही आहे का? निश्चितपणे आपला उद्देश जो आहे फक्त तिरंगा हातात घेणं इतक्या पुरता नसून तिरंग्याचे जे विचार आहेत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि त्याच माध्यमातून आपण हर घर तिरंगाची जी रॅली आहे ही आज आपण काढलेली आहे. आपण म्हणतात की जर ही रॅली काढायची तर मग शाळकरी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी का करून घेत? तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की मागच्या एक महिनाभरापूर्वी एक आंदोलन झालं दिल्लीमध्ये. ज्यावेळी ते आंदोलन झालं, आंदोलनाच्या उद्देशाबद्दल कोणालाही शंका नव्हती, किंबहुना ते करणं क्रमप्राप्त होतं असं देखील आपण म्हणू शकतो. परंतु जे आंदोलनाचं स्वरूप आहे ते निश्चितपणे भारतासाठी किळसवान होतं. आपण ज्यावेळेस पाहतो की एखादी मुलगी किती गलिच्छ बोलू शकते, एखादा मुलगा देशाच्या पंतप्रधानांविषयी किती अर्वाच्य भाषा वापरू शकतो, पंतप्रधानांना शिवीगाळ करू शकतो, आणि हे निश्चितपणे भारताचे संस्कार नाहीत. त्याच्यामुळं आमची आपल्या सर्वांना विनंती आहे की जे शिक्षक वर्ग आहे आपल्या सगळ्यांना घरी आपल्या काय शिकवलेलं आहे, वडीलधाऱ्या माणसावर आपल्याला कसं बोलायला सांगितलेलं आहे घरच्यांनी, आदराने. बरोबर, एखादा दुश्मन जरी असेल तरी त्याच्याबरोबर आपल्याला कसं वागायला सांगितलेलं आहे, मित्राच्या भावनेने, बरोबर. परंतु मागचे जे आंदोलन झालं ते निश्चितपणे भारताचं कुठतरी जागतिक पातळीवर त्या ठिकाणी ते शोभणारं नव्हतं. आणि तुम्हाला सगळ्यांना आमचं आव्हान असेल की जर सुसंस्कृत भारत जो आपण म्हणतो, सुसंस्कृत भारत म्हणजे काय, तर प्रत्येकाने प्रत्येकाबद्दल आदराने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि आपण सर्वांनी पंतप्रधानांचा हा जो संदेश आहे हा संदेश घराघरापर्यंत पोहोचवावा. जे तरुण पिढी आजची जे जेनझी म्हणलं जातं त्याच्यातले सगळेच वाईट आहे असं म्हणणार नाही, परंतु काही जण काही अपप्रवृत्ती ते चुकीच्या पद्धतीने त्याच्यामध्ये घुसून संपूर्ण आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करताय, किंवा किंबहुना भारताचं त्या ठिकाणी नाक त्या ठिकाणी कुठतरी शर्मेने खाली जाईल असे मान अशा पद्धतीचं जे त्यांचं वागणूक होतं त्याच्याबद्दल आपण जी येणारी पुढे आहे, तुम्ही देशाचे भवितव्य, तुम्ही काय फक्त तुमच्या घराचं भवितव्य नाही, तुम्ही काय फक्त अहिल्यानगर शहराचं भवितव्य नाही, तुम्ही काय फक्त महाराष्ट्राचं भवितव्य नाही, तुम्ही फक्त देशाचं भवितव्य नाही, तर तुम्ही जगाचं भवितव्य आहात. आणि पुढच्या काळामध्ये जर जगामध्ये
भारताचं नाव जर का मोठं करायचं असेल तर निश्चितपणे आजच्या या विद्यार्थी वर्गाची गरज असणार आहे. तुम्ही आमच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि एक चांगलं मगाशी आमचे बोर्डे साहेब सहकारी नगरसेवक आहेत ते म्हणले, वारे साहेब म्हणले आजच्या आंदोलनाला जीव कशामुळे आला तर कोणामुळे आला, तुमच्यामुळे आजची जी रॅली झाली. तुमचे चेहरे बघून आम्हाला आनंद वाटत होता. आम्ही रोज आंदोलन करतो, आम्ही रोज कुठेतरी कार्यक्रमाला जातो, आम्ही रोज मोर्चाला जातो, परंतु आज तुमच्याबरोबर चालताना जो आनंद होता ना तो काहीतरी वेगळाच होता. त्यामुळे निश्चितपणे शिंदे सर भविष्यात देखील एखादा कार्यक्रम करण्याची जर संधी आम्हाला तुम्ही दिली तर निश्चितपणे आम्हाला आनंद होईल. तुमच्या सर्व संस्था चालकांचे देखील मनापासून आभार मानतो. तुम्ही जर आता फार चाललेला थोडं थकला असेल तर सर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं यांना खाऊ वाटपाचा देखील कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तर आम्ही आता असले निश्चितपणे थकलेले आहेत पण निश्चितपणे तुमची व्यवस्था अध्यक्ष करतील. चला धन्यवाद. विनोदाचा भाग जाऊ द्या, परंतु खरंच चांगलं झालं. या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय मनोज भाऊ दुर्लभ, नगरसेवक करंजी कराळे साहेब, पुष्करजी कुलकर्णी साहेब तसेच त्यांचे सहकारी आलेत, त्यांचे देखील मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि